तर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची तब्येत बिघडली आहे। रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानं जरांगेंवर सध्या उपचार सुरू आहेत। जरांगेंना सलाईन देखील लावण्यात आलं होतं। त्यांचं बीपी देखील लो झालं होतं। रक्तदाबाचा त्रास त्यांना होऊ लागला, त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले। सध्या अंतरवाली सराटीमध्ये आहे ना, आपण एक ठिकाणी बघू शकता की जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे। त्यांचा बीपी ही लो झालेला आहे। या ठिकाणी या मशीनद्वारे कळते की आपल्याला त्यांचा बीपी 95-71 असा बीपी आहे आणि असं बीपी असल्यामुळे त्यांना थकवा सकाळपासूनच जाणवत होता, पण आता संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस त्यांना जास्त थकवा जाणवू लागला आणि त्यांना या सरपंचाचा जो मळा आहे त्या सरपंचाच्या मळ्यातच या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत। सलाईन लावला आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे खाजगी डॉक्टर आहेत। डॉक्टर साहेब, नेमका काय प्रॉब्लेम झाला त्यांना सलाईन का लावण्यात आले? त्यांना अशक्तपणा होता, अशक्तपणा विकनेस बराच जाणवत आहे आणि छातीत धडधड होत होती त्यांना। मग मी आल्यानंतर बीपी चेक केला। बीपी 60-100 100-60 90-70 असा फ्लक्च्युएट आहे, कमी जास्त होतोय पण कमीच आहे। मग त्याच्यामुळे एक ड्रीप लावून B12 इंजेक्शन दिलेलं आहे। या ठिकाणी उपचार घेऊन चालेल का? पुढे ॲडमिट करावं लागेल संभाजीनगर वगैरे कुठे? IV संपल्यानंतर परत बीपी घेऊन ठरवू आपण। जर वाढत असेल तर काय करण्याची गरज नाही, जर वाढत नसेल, त्यांना बरं नसेल वाटत, तर मग संभाजीनगरला आपल्याला ॲडमिट करावं लागेल त्यांना। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना।